औसा तालुक्यातील गांजणखेडा येथे गेल्या 14 वर्षांपासून सद्गुरू श्री मारुती महाराज कानेगावकर यांच्या कृपा आशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा साजरा केला जातो। या 7 दिवसीय सप्ताहात काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, महिला भजन, प्रवचन, हरिपाठ व कीर्तनाचा आनंद भाविकांना घेता येणार आहे। गांजणखेडा हे गाव लोकसंख्येच्या मानाने खूप लहान असल्यामुळे या गावात 2 सप्ताह साजरे केले जातात। अखंड हरिनाम सप्ताह तरुण युवक व गावातील महिला भाविकांनी उपस्थिती पाहायला मिळते। सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन हबप गोविंदचंद महाराज शास्त्री यांच्या सुरश्राव्य वाणीतून भाविकांना मंत्रमुग्ध कीर्तनाचा आनंद घेता येणार आहे। गांजणखेडा येथील शिवपार्वती महिला भजनी मंडळ व रुक्मिणी महिला भजनी मंडळाच्या महिलांनी सप्ताहात भजन हरिपाठ सेवा दिली। यावेळी व्यासपीठावर अधिकारी हबप शिवाजी महाराज अभंगराव सिरसाले, सरपंच राजेंद्र पाटील, मुरलीधर होळकर, किशोर ओंढे, दादाराव सुगे, सतीश पाटील, प्रशांत होळकर, विकास माने, दादा पाटील, बाळाजी कोळी, अमोल होळकर, हरकिशन होळकर, श्याम कोळी, वैभव ढेगणे, वैभव सुरवसे, श्रीधर पाटील, अंजीरबाई ओंढे, बिजलबाई पाटील, शांताबाई ढेगणे, सिंधुबाई ढेगणे, मंगळ होळकर, कीर्ती पाटील, बेबीनंदा पाटील, सुनीता ओंढे, सिंधुबाई ढेगणे, गोदावरी होळकर, श्यामल होळकर, सुमन पाटील, उज्ज्वला होळकर, अर्चना ढेगणे, उषा पाटील, भागीरथी होळकर सह गांजणखेडा गावातील भजनी मंडळ व ग्रामस्थ भाविक उपस्थित होते। गावामध्ये नव तरुण पिढी जी आहे ते व्यसनाधीन होऊ नये यासाठी आमच्या गावामध्ये हा सप्ताह चालत आलेला आहे। गेले 15 वर्ष झालं या सप्त्यामध्ये आमचे नव तरुण पिढी सहकार्य करत आहेत, पुढे येऊन हा सप्ताह पार पाडत आहेत। याचं कारण एकच आहे की आमच्या गावामध्ये निर्व्यसनी होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। आम्ही महिला भजनी मंडळ आणि त्याला यश पण आलेलं आहे आणि आमची मुलं जे आहेत ते सर्व या कार्यामध्ये सहकार्य करत आहेत। तसं पाहायला गेलं तर आमचं गाव खूप छोटं आहे। या गावामध्ये फक्त 300 लोकसंख्या आहे। त्यातून एकही लहान लेकरू, वयस्कर माणसं किंवा महिला पुरुष घरामध्ये कोणच राहत नाहीत। ते सगळे मंदिरात येतात, कीर्तनाला येतात, भजनाला येतात, काकड्याला पण येतात काही बायका। अशा प्रकारे आमच्या गावामध्ये हा सप्ताह चालत असतो। 50 दोन्ही गटामध्ये मिळून 50 महिला आहेत, भजनी मंडळ आहे महिलांचं। त्यांच्या गेले तर आजच्या काळाला चूल आणि मूल अशी म्हणजे प्रथा आहे आतापर्यंत चालत आलेली, पण ते बाजूला ठेवून आमच्या गावामध्ये दोन्ही गटाच्या मिळून 50 महिला तरुण भजनी मंडळ असलेल्या आम्ही सगळ्या मिळून हे धार्मिक कार्य पार पाडतो आणि एकमेकांना सहकार्य करतो। हाच आदर्श घेऊन प्रत्येक महिलेनं संप्रदायाकडे वळलं पाहिजे। 4 ते 6 काकडा आणि काकड्याला पण असते मी आणि महिला भजनी मंडळामध्ये माझं नाव पण आहे आणि अनुभव आहे भजन करण्याचा पण, आणि हार्मोनियम पण वाजवता येतं। तसं शास्त्रीय संगीत शिकलेलीच आहे मी, क्लासिकल, त्याच्यामुळे हार्मोनियम स्वतः वाजवून भजन। हे जे नवतरुण मंडळ आहे त्यांनी या सप्ताहाचं एवढं चांगले नियोजन केलेले आहे। त्यांना मार्गदर्शन आमच्या गावचे सरपंच राजेंद्र पाटील, मुरलीधर होळकर, व्यंकटदादा पाटील, पोलीस पाटील आहेत, गावचे आदर्श व्यक्तिमत्व आहे त्यांचाही। सर्व गाववाले मिळून त्यांना मार्गदर्शन करतात। त्या मार्गदर्शनाप्रमाणे ती नवीन तरुण पिढी सुद्धा एकदम व्यवस्थित या सप्ताहाचं नियोजन करते। यामध्ये पहाटे 4 ते 6 काकडा, दुपारी 12 ते सकाळी ज्ञानेश्वरी पारायणचं ग्रंथ वाचन, दुपारी 1 ते 1:30 काकडा आरती, पुन्हा महिला भजनी मंडळ, गावात महिला भजनी मंडळ आहे 3 ते 4, पुन्हा 4 ते 5 प्रवचन सेवा, पुन्हा 5 ते 7 हरिपाठ, त्यानंतर 9 ते 11 कीर्तनाची सेवा, नंतर भोजनाची सेवा। ही 2 सप्ताह असून सुद्धा गावातील अन्नदानाला काहीच कमी नाही। जवळपास 15 पंक्ती आहेत गावात, वेगवेगळ्या गरिबाकर, पुन्हा श्रीमंताकर, असे सर्वजण मिळून अन्नदान करतात
आणि विशेष करून मी या माध्यमातून आमच्या तरुणाचं आता नाव जीवन बिराजदार, जनशक्ती, लातूर.